नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल याच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे. 6 बदल केले, त्यामधले 4 अन्यायकारक बदल आहे आणि त्यातला एक बदल जो तुम्हाला सांगतोय, एक्झाम ऑनलाईन होणार, शिफ्ट नुसार होणार, नॉर्मलायझेशन होणार. ही एक्झाम कोण घेणार? ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला तर मान्य नाहीच आहे. चला, मान्य केला मी. ठीक आहे, तुम्ही एमपीएससी वाले ऑनलाईन घ्या, शिफ्ट मध्ये घ्या, नॉर्मलायझेशन घ्या, मान्य नाहीच. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हद्दच केली. ज्यांच्यासाठी आम्ही लढत होतो, ज्यांच्या विरुद्ध लढत होतो, जे नकोय आम्हाला त्यासाठी लढत होतो, त्याच गोष्टी तुम्ही परत करताय. टीसीएस ला तुम्ही एक्झाम घ्यायला इथे उद्युक्त करताय, त्यांना देताय, त्यांच्यावर डील केलंय, एमओयू केलाय, ते एक्झाम घेणार आहे. मला सांगा, टीसीएस आयोन सेंटरला तुम्ही जर ही एक्झाम कंडक्ट करणार असाल तर ते टीसीएस आयोन सेंटर कोण रन करतंय? टीसीएस चे कर्मचारी पदाधिकारी. मला सांगा, मागच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये ज्या सरळ सेवेच्या एक्झाम टीसीएस आयबीपीएस ने घेतल्या, त्यामध्ये हेच कर्मचारी तिथे होते. त्या कर्मचाऱ्यांनी, त्या पदाधिकाऱ्यांनी इथे पैसे घेऊन गोंधळ घातला, विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या, विद्यार्थ्यांना उत्तरं दिली, विद्यार्थ्यांचे क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर शीट जे होते ऑनलाईन जमा झालेलं, सर्व्हर हॅक करून तुम्ही आन्सर बदलली, सर्व्हर हॅक करून नॉर्मलायझेशन नंतर मार्क वाढवले. तुम्हाला आउट ऑफ चे पुढे मार्क पडू शकतात नॉर्मलायझेशननी. हे तुम्ही ज्या पद्धतीने केलं, विथ प्रूफ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाला टाकलं, विथ प्रूफ त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावं यासाठी आंदोलन केली आणि विद्यार्थ्यांनी टीसीएस आयबीपीएस ला एक्झाम न देता आम्ही प्रामाणिकपणे सगळ्याच मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांनी एमपीएससी कडे जावं यासाठी प्रयत्न केला. आणि होतंय काय? तुम्ही सख्या भावासारखं वागताय. टीसीएस आणि एमपीएससी, आयबीपीएस आणि एमपीएससी. ठीक आहे, तुझं नाव बदनाम झालं, माझं टायटल देतो, तूच कर. असं कसं? आम्हाला कळत नाहीये. आम्ही प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी भावी अधिकारी आहोत, आम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीये. काय चाललंय हे नेमकं? तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. प्रूफ दाखवतो मला. तुम्ही म्हणाल सर काय म्हणताय तुम्ही? ही जाहिरात आली आहे, ऑनलाईन एक्झाम घ्यायचं त्यांनी सांगितलंय. ही जाहिरात बघा, आता 2026 ची जाहिरात आहे. एक्झाम कधी आहे? 27 सप्टेंबर 2026 ला आहे. हे सगळी फॉर्म भरण्याची प्रोसेस 17 जुलै पर्यंत चालणार आहे. आता हे कसं कळालं की टीसीएस एक्झाम घेणार आहे? आता प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. चला, एमपीएससीच्या वेबसाईटला जाऊया. मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो. एमपीएससीची ही वेबसाईट आहे. आला तुम्ही वेबसाईटला. ह्या वेबसाईटला आल्यानंतर आता ऍड तुम्ही जर चेक केली ना, ऍड मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. इथे ऍड मध्ये त्यांनी काय सांगितलंय की जी एक्झाम आम्ही ऑनलाईन घेणार आहोत ती कशा पद्धतीने होणार आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय. आम्ही तुम्हाला तो निर्णयाकडे घेऊन जातोय. त्यांनी काय सांगितलंय एक्झाम बाबत, पूर्व परीक्षेचे एक्झाम. जस्ट मिनिट, तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन पण दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो. तुम्हाला पण लक्षात येईल की हे काय चाललंय. बघा, बऱ्याच आपल्याला माहित नसते काय करताय, कसं करताय, पण इथे काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा इथे, बघा इथे त्यांनी काय सांगितलंय. काय नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात, मी थोडं मोठं करतो, झूम इन करतो, तुम्हाला वाचता यावं यासाठी. हे नीट वाचा तुम्ही. आता नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशनची सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके, इथपर्यंत ठीक आहे. वरती काय सांगितलंय? ही एक्झाम कोणती? पूर्व परीक्षा संगणक म्हणजे सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाणार आहे आणि त्यासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे, सीबीटी पद्धत. आणि मग एमपीएससीच्या वेबसाईटला गेलं तुम्ही की तुम्हाला लगेच कळतंय की त्यांनी मॉक टेस्ट पण दिली आपल्याला ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये. तुम्ही क्लिक करून बघा, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनवर क्लिक करून बघा, मॉक टेस्ट बघा. कोणती एक्झाम ही? यांनी काय सांगितलंय? कम्प्युटर बेस्ड एक्झाम, सीबीटी, कम्प्युटर बेस्ड एक्झाम. इथे काय सांगितलं त्यांनी? कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार तुमची. ही बघा, कम्प्युटर बेस्ड एक्झाम. यावरती क्लिक केलं, मॉक टेस्ट वर क्लिक केलं, ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होते. ह्या वेबसाईटची लिंक चेक करा एकदा. काय? G26 टीसीएस आयॉन. कोण घेते तुमची एक्झाम? टीसीएस आयॉन. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाहीये. समजते मी काय बोलतोय? दिसताना दिसतंय. काही विद्यार्थी सर ठीक आहे ना, एमपीएससी घेते ना, ऑनलाईन घेते ना, घेऊ देत ना सर, चांगली एमपीएससीने आतापर्यंत रेकॉर्ड आहे, एक्झाम क्रॅक, काय भ्रष्टाचार नाही झालाय, पेपर फुटी झालेली नाहीये. मला सांगा, टायटल एमपीएससी आहे, बॅक एंडला कोण आहे? बॅक एंडला टीसीएसच आहे. मला सांगा, टीसीएस जर ऑनलाईन एक्झाम घेणार आहे तर मला काय एमपीएससी कर्मचारी जाणार आहे का?
एमपीएससी ऑथराईज काही कर्मचारी पाठवणार का? अरे एमपीएससी कडे पदाधिकारीच नाहीये, त्यांचे सदस्यच कमी आहे एक्झाम कंडक्ट करायला. 22ला घेतलेली एक्झाम 26ला निकाल लावता येते, 4-4 वर्ष. आता हे ऑनलाईन मध्ये त्यांच्याकडे आहे का तेवढं मनुष्यबळ? शिक्षक पाठवतील का? अरे कसले शिक्षक, ते टीसीएसच घ्यायला लावतील. टीसीएसच कर्मचारी, त्यांचाच टेक्निकल हेल्पर, त्यांचंच टेक्निशियन सगळे, त्यांचाच कम्प्युटर इंजिनियर असेल, त्यांचाच IT इंजिनियर असेल, तेच असतील सगळे हॅक करणारे, तेच असतील सगळे भ्रष्टाचार करणारे, तेच असतील पेपर फोडणारे, तेच असतील पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पास करणारे, तेच असतील एका परीक्षेला एखाद्या विद्यार्थ्याला जर 10 मार्क पडतात 100 पैकी, दुसऱ्या परीक्षेला त्याला विद्यार्थ्याला 90 मार्क पडले. इतक्या लवकर हुशार हा विद्यार्थी झालाच कसा? विथ प्रूफ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाला दाखवलेलं आहे. आम्ही सुद्धा याच्यावरती भरपूर व्हिडिओ घेतले. आणि आता परत एकदा टीसीएस एक्झाम घेते. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? त्यांनी मॉक टेस्ट दिली टीसीएस. हा पुरावा आहे तुमच्यासाठी, प्रूफ आहे की एमपीएससीच्या वेबसाईटला मॉक टेस्ट वर तुम्ही जर गेला तर तुमच्या समोर ही लिंक ओपन होते, जी की तुम्हाला काय सांगते, तुम्हाला काय की आम्ही टीसीएस कडेच एक्झाम देणार आहोत. आता याच्याबद्दल बघा, हे सगळं तुम्ही बघितलं, नेक्स्ट करत गेला की तुम्हाला इथे आय एम रेडी, इथे क्लिक करा आणि ही तुमची टेस्ट आहे. अशा पद्धतीने तुमची परीक्षा असणार आहे. बघा असा प्रश्न, त्याची उत्तर द्यायची उत्तर. हेच तर आम्ही टीसीएसच्या बेसला गेलोय. हॅक नाही होणार की ही वेबसाईट? अरे बँकेच्या वेबसाईट सर्व्हर हॅक होतात. युएसचं पूर्ण सरकार हलू शकतं वेबसाईट हॅक करून. भारत सरकारच्या बऱ्याचशा वेबसाईट हॅक होऊ शकतात. हे तुम्ही कुठे येऊन ठेवलं एमपीएससीला? कुणाला शक्य नाही सांगतात तुम्ही. नीट झाली, हॅक होतंय, परत पेपर लीक होत आहे. याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल. आणि ज्या पद्धतीने मागणी होती त्या मागणीचा यांनी पुरा काय म्हणतो ना आपण धज्जी उडवली आहे. म्हणजे मुलांना इथे अंधारात ठेवलंय, मुलांना दाखवताना एमपीएससी चेहरा दाखवला आणि पाठीमागे तीच गुंड प्रवृत्ती आहे. तेच पेपर फुटीचे प्रकरण परत होणार असं समोर येत आहे. आणि ह्या संस्था जे आहे ना, एजंट लोक तिथं अलर्ट झाले आता. वाव, आम्हाला पाहिजे तेच झालेलं आहे, आम्ही आता परत मोकळे, आम्ही आता दरवर्षी प्रत्येक, आता एमपीएससी कडे गेली म्हणजे भरपूर मोठी ऍड आहे. ह्या ऍड मध्ये आम्ही 10% विद्यार्थ्यांना आमच्या पद्धतीने पास करणार. जर ऍड 10,000ची आली तर आम्ही 1000 विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार आणि कोट्याधीश होणार आणि त्या विद्यार्थ्यांना कोट्याधीश करणार. म्हणजे चांगले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी प्रशासनात येणारच नाही. ते 10% लोक परत अजून 10% लोकांना अशाच पद्धतीने सिस्टीम मध्ये आणतील. सरकारचा कारभार, प्रशासनाचा कारभार असाच चालेल. बसलेले जे तथाकथित असेल त्याच पद्धतीने प्रशासन पण असेल. फरक काय राहणार मग? अपेक्षा काय ठेवायची मग? अशी अपेक्षा अजिबात आम्हाला तुमच्याकडनं नाहीये. आणि टीसीएस एक्झाम घेणार असेल तर याच्यावरती आम्ही आंदोलन उभं करू. आम्ही सगळ्या महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांना जमा करू आणि अशा पद्धतीने आम्हाला अपेक्षा एमपीएससीनेच सगळं राबवावं. एमपीएससीने मग ऑफलाईन एक्झाम घेता येत नाही का? मला सांगा, पूर्ण भारतामध्ये नीट आणि JEE ची एक्झाम होत असते. 12 लाख, 15 लाख, 22 लाख विद्यार्थी ऍट ए टाइम एक्झाम देतात ऑफलाईन मध्ये भारतात. महाराष्ट्रामध्ये 4-5 लाख विद्यार्थी एक्झाम सहज देतात JEE नीटचे. अजून 4-5 लाख म्हणजे 10 ते 12 लाख विद्यार्थी देऊ शकतात. आता जी ऍड आली आहे यासाठी आपण म्हणूया 5-6 लाख विद्यार्थी फॉर्म भरतील. या 2619 जागांसाठी 5-6 लाख विद्यार्थी ऍट ए टाइम ऑफलाईन एक्झाम देऊ शकत नाही. अरे कितीतरी कॉलेज आहेत, कितीतरी शाळा, स्कूल आहेत, या ठिकाणी कितीतरी शिक्षक आहेत. हे शिक्षक सगळे कंडक्ट करू शकतात. तुम्ही जर शिफ्ट वाईज घ्यायचा विचार करताय, एवढा क्वेश्चन पेपर काढाल का तुम्ही? क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतील का? तुमच्याकडे आहे त्याच क्वेश्चन पेपरमध्ये चुका एवढ्या असतात. सो हे नवीन क्वेश्चन पेपर प्रत्येक शिफ्ट नुसार काढायचं शक्य आहे का तुम्हाला? कितीतरी प्रश्न आहे, कितीतरी राग आहे डोक्यामध्ये. पण अशा पद्धतीने होत असेल तर हे चुकीचं होतंय. यावरती तुमचं मत काय मला कमेंट मध्ये नक्की कळवा. याच्यावरती मी इग्नाइट अकॅडमीच्या मार्फत विरोध करतो. हा बदल आम्हाला अपेक्षित नाही, हा अन्यायकारकच आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ग्रुपमध्ये, सोशल मीडियाला, भले तुम्ही स्वतः लिहा, स्वतःचे पोस्टर बनवा, पोस्टर बनवून शेअर करा किंवा व्हिडिओची लिंक शेअर करा, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक मंत्री महोदय असतील, प्रत्येक आपले आमदार खासदार असतील किंवा सरकारचे पदाधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असेल किंवा एमपीएससी असेल, यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. याची जबाबदारी आमच्या सहित तुमची पण आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा, भावना व्यक्त करा, कारण जेवढं तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत
पोहोचायला मदत होईल. यावर तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की हवं आहे. यावर तुम्ही काल सुद्धा व्हिडिओ घेऊन बोललेलो आहे आणि हा दुसरा व्हिडिओ मी तुमच्या समोर परत एकदा घेऊन आलोय. काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे अजून बदल, अजून काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.